नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी मनीषा परदेशी। आजची रेसिपी आहे फ्रूट कस्टर्ड। तर चला रेसिपी बनवूया। फ्रूट कस्टर्ड तयार करण्यासाठी लागणार आहे आपल्याला द्राक्षे, सफरचंद, स्ट्रॉबेरी, चिक्कू, डाळिंब, कस्टर्ड पावडर, साखर, अर्धा लिटर दूध, कस्टर्ड पावडर 2 चमचे, व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर, दूध थोडंसं मिक्स करण्यासाठी। हे मिक्स करून घ्यायचं आहे। दुधाला उकळी काढून घ्यायची आहे। हे दूध बॉईल होईपर्यंत आपण फ्रूट्स कट करून घ्यायचे आहे। ॲपलचे बारीक पीस करून घ्यायचे आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फ्रूट्स घेऊ शकता। फ्रूट्स कट करून झालेले आहे आणि दुधाला पण उकळी आलेली आहे। तर ह्याच्यात मी घालणार आहे साखर। तुमच्या आवडीप्रमाणे घाला साखर। साखर टाकून झालेले आहे। आता ह्याच्यात कस्टर्ड मिक्स करून ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गुठळ्या झाले नाही पाहिजे। हे बघा दुधामध्ये चांगलं घट्ट सर झालेलं आहे। आता चांगलं घट्ट झालेलं आहे। तर मी गॅस बंद करते आणि 10 ते 15 मिनिटं थंड करून घ्यायचं आहे। दूध थंड झालेलं आहे। आता ह्याच्यात आपण ऍड करायचं आहे फ्रूट्स। गरम दुधात ऍड नाही करायचे फ्रूट्स। हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 तास फ्रीज मध्ये ठेवायचं आहे। आपण खायला घेऊ। फ्रूट कस्टर्ड तयार आहे खाण्यासाठी। छान गार झालेला आहे। सर्व करूया। चला तर या मग थंडगार फ्रूट कस्टर्ड खायला। आमच्या फ्रूट कस्टर्डची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।